आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं मनापासून स्वागत करतो. माझ्या एक ओळखीचा मुलगा आहे, त्याचं आत्ताच 12वी झालं. त्याला शेफ बनायचं आहे, पण घरच्यांचं मात्र वेगळंच मत होतं की नको, या क्षेत्रात नको म्हणून. तर तो म्हटला की आपण एक काम करू, म्हणजे आईला म्हटला की आपण शेफ देवव्रतला भेटायला जाऊ. तर आई आणि मुलगा दोघंही मला भेटायला आले. तर मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, 2-3 गोष्टी, की त्याला जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तर त्याला नक्की ॲडमिशन घेऊ द्या. कारण की एखाद्या क्षेत्रात आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये प्रगती आपली जास्ती चांगल्या प्रकारे होते आणि लवकर होते. दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्राला रिसेशन नाही आहे, कारण की इतके सारे हॉटेल्स इथे आलेले आहेत, इंटरनॅशनल हॉटेल्स खूप झालेले आहेत आणि खाणं ही बेसिक नीड आहे, त्याच्यामुळे याला कधीच मरण नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादी डिश जेव्हा समोरच्याला बनवून देता आणि त्याला ती आवडते, तो त्याचा आस्वाद घेतो, तेव्हा तुम्हाला जे फिलिंग होतं, तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, हे अनुभव घ्यायची गोष्ट आहे खरं म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्या मुलांनी ॲडमिशन घेतली. तो मला भेटायला पण आला आणि तो म्हटला की जेव्हा मी पहिली डिश कॉलेजमध्ये शिकेल तेव्हा ती डिश बनवून मी तुमच्यासाठी खास आणणार आहे. खूप छान वाटलं आणि आय एम सो हॅपी की हे जे हॅपी मुमेंट्स आहे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. आणि अर्थात तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला त्याची पण एक वेगळीच मजा आहे. तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. खूप 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज करणार आहोत आपण. लेट्स गो टू किचन. तर मंडळी, सध्या पावसाळ्याचा सीझन आहे, मौसम बडा सुहाना आहे आणि या सीझनमध्ये काहीतरी गरमागरम खायला नेहमीच खूप मजा येते. आजच्या दोन्ही रेसिपीज आपल्या आहेत गरमागरम खाण्याच्या रेसिपीज आहेत, ओरिएंटल पद्धतीच्या, आणि मुख्य म्हणजे सोपी आणि टेस्टी अशा रेसिपीज आहे. पहिली रेसिपी आहे क्रॅब मीट फ्राईड राईस, येस, आणि दुसरी रेसिपी आहे फ्राईड कॉटेज चीज अँड व्हेजिटेबल्स बोल, म्हणजे ही पूर्णान्नाची रेसिपी आहे. दोन्ही रेसिपी सिम्पल पण तरी टेस्टी आहेत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी आपण करतो आहे क्रॅब मीट फ्राईड राईस आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत गद्रे मरीन प्रॉडक्ट्सचं क्रॅब स्टिक्स. हां, हे क्रॅब मीट आहे ते, आणि हे मुख्य म्हणजे प्रीकुक क्रॅब मीट आहे आणि सगळ्या स्टोअरमध्ये तुमच्या जवळपास जिथे मार्केटमध्ये स्टोअर्स आहेत तिथे सगळीकडे अवेलेबिलिटी याची आहे आणि खूप कन्व्हिनियंट आणि खूप टेस्टी असं प्रॉडक्ट आहे. आणि याच्यापासून नुसतं आता एक ओरिएंटल मी डिश बनवतो आहे, पण याच्यापासून बऱ्याच डिश तुम्ही करू शकता. साध्या एखाद्या आपण म्हणजे खेकड्या क्रॅब मीटची करी करतो त्याच्यापासून तर तुम्ही एखादा चायनीज सूप म्हणा, स्वीट कॉर्न अँड क्रॅब मीट सूप म्हणा, किंवा जस्ट बटर गार्लिक क्रॅब, खूप छान लागतं. म्हणजे सगळ्या प्रकारचे तुम्ही डिशेस याच्यापासून बनवू शकता आणि सगळीकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. लागणारं साहित्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे गद्रे मरीन्सचे फ्रोझन क्रॅब स्टिक्स. ते आपण या रेसिपीमध्ये घेतलेलं आहे. उकडून घेतलेला तांदूळ आहे बासमती राईस, नंतर स्प्रिंग अनियन, कांदा, फिश सॉस, लसूण, सोया सॉस, कलर्ड पेपर्स, अंडी, साखर, सीझनिंग पावडर, मीठ आणि ब्लॅक पेपर आपण क्रश करणार आहोत. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं की साहित्य जास्ती नाही आहे, सिम्पल रेसिपी आहे, पण तरी पण एकदम टेस्टी रेसिपी आहे. कारण की यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण जो क्रॅब मीट वापरणार आहे त्याच्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येणार आहे. मी शिपवर असताना बाहेरच्या कंट्रीजमध्ये तिथे भरपूर त्या ठिकाणी अवेलेबिलिटी असायची, पण आय एम सो हॅपी की भारतामध्ये हे प्रॉडक्ट आता उपलब्ध झालेलं आहे आणि याच्यामुळे लाईफ थोडंसं सिम्पल होणार आहे. काय की क्रॅब वगैरे खायचा मूड असतो, पण आपल्याकडे सहसा ते बाहेरनं मार्केटमध्ये आणा, साफ करा, या सगळ्याची काही झंझट नाही आणि टेस्टमध्ये नंबर 1. त्याच्यामुळे मस्त रेसिपी होणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपण हे क्रॅब मीट ओपन करून त्याचे जे स्टिक्स आहेत त्याला आपण कट करूया. पॅकेट पहिले कट करून घेऊया
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कोणीतरी एक 4-5 दिवसापूर्वी विचारलं होतं की फ्राईड राईस बनवायचं म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे सोप्या पद्धतीने कशा बनवता येईल आणि त्याच्या काय सिक्रेट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो राईस आहे ना तो तुम्ही शक्यतो आदल्या रात्री कुक करून फ्रीजमध्ये ठेवा. त्यांनी काय होईल की हे राईसची जी अप्पर स्किन आहे ती ड्राय होते आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही राईस टॉस करता फ्राईड राईस करताना तेव्हा तो जास्ती चिकट होत नाही आणि मोकळा राहतो. येस, आपण हे जे क्रॅब मीट आहे याचे आपण जस्ट डायमंडसारखे असे तुकडे कट करून घेऊया. आणि मुख्य म्हणजे हे प्री कुक्ड आहे, त्याला आपल्याला परत कुक करायची जरूरत नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे डायरेक्टली यूज करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर आजचा राईस आपण जो बनवतो आहे क्रॅब फ्राईड राईस खूप टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी आहे, बघून घ्या. आपण जस्ट गार्लिक अनियन थोडंसं आपण त्याला परतून घेणार आहोत. सगळ्यात आधी गार्लिक एक साधारणपणे 4 ते 5 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत. इकडे पण जेव्हा आपण हॉटेल्समध्ये इतर वेळी क्रॅबचं काय म्हटलं की ते क्रॅब फ्रेश येणार, त्याच्यातनं ते साफ करायचे उकळून त्यातनं सगळं ते काढायचं, म्हणजे त्याला ॲक्च्युली टाईम कन्झ्युमिंग खूप मोठी प्रोसेस आहे ही. या क्रॅब मूडमुळे आपल्याला सुसह्य आणि सोपी होणार आहे कुठलीही डिश करायची. तर आता आपण कांदा घालूया याच्यात. लसूण आणि कांदा व्यवस्थित थोडासा परतल्यानंतर आपण याच्यात डायरेक्टली एक अंडं घालणार आहोत. त्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं अंड्याला, नंतर मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण घालूया. अंडं घातल्यानंतर त्याला आपल्याला ऑइलमध्ये थोडंसं शिजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण कलर्ड पेपर्स वगैरे हे जे कलर्ड पेपर्स वगैरे वापरणार आहोत आपण जस्ट एक आपला राईस थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसावा, छान दिसावा म्हणून हे वापरतो आहे. पण अर्थात कलर्ड पेपर नसेल तरी चालेल. अंड्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडे कलर्ड पेपर्स टाकू आपण आणि मुख्य म्हणजे हाय फ्लेमवर करायचं आहे. आता आपण टाकू स्प्रिंग अनियन्स. आता आपण भात टाकूया. नंतर आता क्रॅब मीट टाकायचं आहे आपल्याला. आणि ते ऑलरेडी प्री कुक्ड असल्यामुळे आपल्याला ते पहिले काही शिजून घ्यायची तशी जरूरत नाही आहे. हे टाकल्यानंतर आता आपल्याला जे बाकीचे घटक आहेत ते टाकायचे आहेत. सोया सॉस घालूया थोडा, शुगर एक अर्धा चमचा, सॉल्ट जरा बेताचं कारण सोया सॉसमध्ये पण सॉल्ट आहे आणि फिश सॉस पण मी वापरतो आहे. फिश सॉसमध्ये पण सॉल्ट असतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडं सांभाळून घालायचं आहे. तर बघा फिश सॉस दरवेळी आपल्याकडे घरी अवेलेबल नसतो, पण मला असं वाटतं की ज्यांना सी फूडच्या रेसिपीज आवडतात आणि वेगवेगळे पदार्थ त्यांना ट्राय आउट करायचे असतात त्यांनी थोडासा फिश सॉस आणून ठेवा. एस्पेशली थाय आणि ओरिएंटल तुम्ही जेव्हा डिशेस बनवता तेव्हा फिश सॉसनी एक वेगळी टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते. आता मी इथे वापरणार आहे थोडंसं सीझनिंग. आता सीझनिंग काय प्रकार आहे, तर सीझनिंग हे रेडीमेड क्यूब्स येतात. जस्ट इट्स अ टेस्ट एनहान्सर, म्हणजे एखादी डिश बनवतो आपल्याला थोडीशी टेस्ट त्याची एनहान्स करायला त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचे कधी कधी वापरायला काही हरकत नाही त्याला, छान. आणि इथे मी टाकणार आहे काळी मिरीची पूड. फक्त याच्यामुळे काय की थोडंसं फ्रेशली ग्राउंड केल्यामुळे त्याला टेस्ट अजून छान येते डिशला, म्हणून मी फ्रेशली ग्राउंड पेपर्स टाकतो ह्याच्यामध्ये, ब्लॅक पेपर. याला आपल्याला बस टॉस करायचं आहे. क्या बात आहे, कांट वेट असं झालं आहे. याला जस्ट आता मी परतून घेतो आणि डिशमध्ये काढून त्याचं प्रेझेंटेशन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रॅब मीट फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गदरे मरीन क्रॅब स्टिक्सचे तुकडे, वाफवलेला बासमती भात, पापीचा कांदा, पांढरा कांदा, कांदा, फिश सॉस, लसूण, सोया सॉस, रंगीत लाल सिमला मिरची, अंडी, साखर, सीझनिंग पावडर, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम गदरे मरीनच्या क्रॅब स्टिक्सचे तुकडे करून घ्यावेत. एका वोकमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, फोडून घेतलेलं अंड, रंगीत सिमला मिरचीचे तुकडे, पापीचा कांदा, पांढरा कांदा, वाफवलेला भात, गदरे मरीन क्रॅब स्टिक्सचे तुकडे, सोया सॉस, अर्धा चमचा साखर, मीठ, फिश सॉस, सीझनिंग पावडर आणि काळी मिरी पूड घालून वाफवून फ्राईड राईस सर्व्ह करावा. आता आपण मस्त इंटरेस्टिंग रेसिपी बघितली क्रॅब मीट, आणि ती म्हणजे फ्राईड कॉटेज चीज अँड व्हेजिटेबल बोल. हां, म्हणजे हे पूर्णान्नाची रेसिपी आहे. त्यात नूडल्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, कॉटेज चीज आहे, सगळं काही आहे.
आणि सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया आणि नंतर कृती बघूया. लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेले बेबी कॉर्न्स आणि फरसबी, पनीर, नूडल्स, वेज स्टॉक्स, तळून घेतलेले नूडल्स, उकडून घेतलेले वाफवलेले कॉर्न्स, कॉर्नफ्लॉवर, स्प्रिंग अनियन, रोस्टेड तीळ, छोटे कांदे, कलर्ड पेपर्स, सोया सॉस, आलं, लसूण, काळी मिरी पूड, मीठ, साखर, हिरवी मिरची आणि सीझनिंग पावडर. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि नूडल्स मी उकडून घेतलेले आहेत आणि फ्राय पण करून घेतलेले आहेत. जर फ्राईड आवडत नसतील किंवा चालत नसतील तर हे नूडल नाही वापरले तरी चालतील, पण थोडीशी टेस्टी करण्याच्या हिशोबाने मी दोन्ही वापरणार आहे इथे. आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की कॉटेज चीज म्हणजे पनीर, बेसिकली याच्यामध्ये टोफू पण तुम्ही वापरू शकता. टोफू म्हणजे आपलं सोया पनीर असतं ते वापरू शकता. हा स्टॉक म्हणजे बेसिकली काय केलं मी की हे जेव्हा व्हेजिटेबल्स उकडून घेतले तर उकडतानाच त्याच्यामध्ये थोडंसं बेलीफ म्हणजे तेजपत्ता वगैरे टाकला आणि माझ्याकडे काही गाजर आणि कॉलीफ्लॉवरचे भाजीचे ट्रिमिंग्स होते म्हणजे उरलेले जे पार्ट्स होते ते सगळे टाकून घेतले आणि त्याचा स्टॉक तयार करून घेतला. पनीरचे पीसेस आपण कट करून घेऊया. आणि हे बोलमध्ये घेऊन त्यात थोडासा सोया सॉस टाकणार आहे मी, गार्लिक, मीठ आणि सीझनिंग पावडर. सीझनिंगचे क्यूब्स येतात ते थोडंसं वापरायचं आहे आपल्याला आणि याला जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे जे कॉटेज चीज आहे हे इतर वेळी तुम्ही घरी करताना त्याला एक अर्धा तास 1 तास तरी त्याला असं मॅरिनेट करून ठेवा, पण आता माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे मी हे डायरेक्टली करणार आहे. तर सगळ्यात आधी तेल घेऊ आपण. पॅन ऑलरेडी गरम आहे. तेलामध्ये कॉटेज चीज आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे पनीर आपल्या डिशवर आपण सगळ्यात शेवटी वरती ठेवणार आहोत, त्याच्यामुळे असं डिश खाताना नूडल्स व्हेजिटेबल सगळे लागतील, असं सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून डिश एकदम मस्त लागणार आहे. कॉटेज चीजला आता रंग यायला लागला आहे छान. येस, तर हे कॉटेज चीज आता गोल्डन झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला रंग आल्यानंतर दोन्हीकडनं त्याला थोडंसं असं दोन्हीकडनं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पीसेस काढून ठेवायचे आहेत वेगळे. तर मी काय करणार आहे की हे उरलेलं जे मॅरिनेट आहे आपलं म्हणजे जे आपण जे मिक्सचर टाकलं होतं, जे लसूण वगैरे आपण टाकलं होतं तेच आपण याच्यात टाकूया, या ऑइलमध्ये टाकूया म्हणजे हे वाया जाणार नाही. आता याच्यानंतर आपल्याला इतर पण कृती आहे ज्याच्यामध्ये नूडलला ग्रिल केलं आणि ते वेगळे ठेवलेलं आहे आणि त्याचा उरलेला जो मसाला होता तो आपण आपल्या याच्यामध्ये परतून घेतलेला आहे व्यवस्थित ऑइलमध्ये. थोडासा आपण याच्यात फक्त हे जे नूडल्स आहेत ते थोडे टाकूया, ते परतून घेऊया. बस थोडंसं मीठ, दॅट्स इट. आणि इथे हे नूडल्स गरम होत आहेत, इकडे आपण ऑइल घेऊ थोडं. याच्यात टाकणार आहोत आपण लसूण आणि ग्रीन चिलीज, थोडेसे त्याला स्लिट करू, त्याला आपण डायमंड शेपमध्ये कट करूया. मोठे मोठे तुकडे घेणार आहोत आपण. तीन ते 4 पाकळ्या लसणाच्या, एक अर्धा चमचा बारीक कापलेलं आलं, त्याला परतून घ्यायचं आहे. बस. आणि हे नूडल्स झालेले आहेत, त्याला मस्त तो गार्लिकचा फ्लेवर त्याला छान येणार आहे. आता बाकीचं जी टेस्ट आहे, बाकीची डिशमधली टेस्ट आहे ती मेन आता आपण जे व्हेजिटेबल तयार करणार आहोत, जो सॉस तयार करणार आहोत त्यातनं एकदम टेस्टी अशी डिश आपण तयार करणार आहोत. त्याला ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात टाकायचे आहेत हे कांदे, छोटे कांदे आणि कलर्ड पेपर्स. त्याला परतून घ्यायचं आहे छान. आणि मी इथे ज्या ग्रीन चिलीज आहेत त्या पण इथे टाकणार आहे.
आणि हे बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याला पण आपण कट करून घेऊया. जर बीन्स स्प्राउट्स म्हणजे जे मूग असतात ना, मोठे मोठे मूग, त्याला मोड आल्यानंतर जे स्प्राउट्स तयार होतात ते पण तुम्ही याच्यात वापरू शकता. आता इतर वेळी जे चायनीजमध्ये वापरतात भाज्या, पॉक चॉय म्हणा किंवा बीन्स स्प्राउट्स म्हणा किंवा स्नो पीज म्हणा, म्हणजे अशा फ्लॅट ज्या पापडीसारख्या ज्या शेंगा असतात स्नो पीज, त्या पण तुम्ही यात वापरू शकता. ते आपल्यावरती आहे. भाज्या कुठल्या वापरायच्या आहेत त्या त्या तुम्ही भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये करू शकता. मी इथे मक्याचे दाणे टाकणार आहे. थोडे मक्याचे दाणे पण मी वाफवून घेतलेले आहेत, म्हणजे त्याच पाण्यात आधी उकळून घेतले ते, नंतर त्याच्यामध्ये फरसबी आणि बाकीचे व्हेजिटेबल्स टाकल्या होत्या. येस, मस्त परतून घ्यायचं त्याला जस्ट लाईटली. क्या बात आहे. आता टाकूया याच्यामध्ये आपण पहिले स्टॉक टाकून घेऊया. सोया सॉस 1.5 चमचा, थोडं मीठ, सीझनिंग पूड. आता ही सीझनिंग पूड तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर फॉरगेट इट. काय याची काय जरुरी असं नाही आहे. असेल तर थोडंसं टाका, जस्ट थोडीशी टेस्ट चांगली होते त्यांनी, पण नसेल तरी चालेल. बेसिकली कुठलेही इन्ग्रेडियंट्स म्हणजे नसेल एखादी गोष्ट तर आपली रेसिपी आडायला नको. मुख्य म्हणजे थोडी शुगर टाकली आहे मी आणि पेपर पावडर आपल्या आवडीप्रमाणे टाका. मी काय करणार आहे, थोडं कॉर्नफ्लॉवर घेणार आहे 1.5 ते 2 चमचे, त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे. जस्ट थिकनिंग करायचं आहे आपल्याला सॉसला. त्याला सगळ्या गोष्टी आता एकत्र आलेल्या छान. मला वाटतं की खूप मस्त ह्याची टेस्ट असणार आहे एकदम. पाणी घेऊया, पाणी थोडंसं जस्ट त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर. बस त्याला थोडं थिकनिंग करून घेऊया सॉसला. वाह, क्या खुशबू आहे, मस्त. आता काय करायचं आपल्याला, बस या ज्या नूडल्स आहेत ते खाली बोलमध्ये काढूया आपण. काय असतं की कधी कधी ना आपण एखादा बेत करतो घरी आणि मग त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपली उरते. समजा नूडल्स करतो आपण कधी कधी पार्टी, थोडीशी उरले नूडल्स, तर ते संपवायचे कसे. तर संपवायला खूप सारे रेसिपीज आहेत म्हणा किंवा खूप सारे टेक्निक्स आहेत. त्यापैकी एखादी डिश दुसऱ्या दिवशीचा लंच म्हणून पूर्ण तुम्ही असे करू शकता. आता मी म्हटल्याप्रमाणे हे जे नूडल्स आहेत हे जर असतील, तुम्हाला उत्साह असेल, आवडत असेल तर फ्राय करून ठेवा आणि करा. पण टेस्ट याने छान लागते अर्थात, पण नाही तर नुसते नूडल वापरले तरी चालतील. बस आता मी काय करणार आहे, बस झाली आपली जो बोल आहे हा बोल पूर्ण होणार आहे हे व्हेजिटेबल टाकल्यानंतर आणि पनीर टाकल्यानंतर. मस्त कलरफुल आणि सॉस आता त्याचा मस्त नूडलबरोबर कोट झाल्यानंतर व्हेजिटेबलसोबत खूप छान लागणार आहे. आता आपल्याला हे जे कॉटेज चीजचे स्क्वेअर्स आहेत हे फक्त वरती ठेवायचे आहेत. तर मला वाटतं आणखीन काही गार्निश करायची आपल्याला जरूरत नाही आहे, कारण की ही इटसेल्फ ही इतकी कलरफुल डिश आहे आणि अर्थात टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात आधी साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्राईड कॉटेज चीज अँड व्हेजिटेबल बाउल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले बेबीकॉर्न, वाफवलेली फरसबी, पनीर, वाफवलेल्या नूडल्स, वेज स्टॉक, तळून घेतलेल्या नूडल्स, वाफवलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लॉवर, पातीचा कांदा, भाजलेले तीळ, छोटे कांदे, रंगीत सिमला मिरची, सोया सॉस, आलं, लसूण, काळी मिरी पूड, मीठ, साखर, हिरवी मिरची आणि सीझनिंग पावडर. कृती: प्रथम पनीरचे त्रिकोणी तुकडे करून ते एका बोलमध्ये घ्यावेत. त्यावर सोया सॉस, आलं, मीठ आणि सीझनिंग पावडर घालावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये आलं आणि सीझनिंग पावडरचा उरलेला मसाला घालून त्यामध्ये वाफवलेल्या नूडल्स आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. वोक मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 3 ते 4 चमच्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि छोटे कांदे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये रंगीत सिमला मिरचीचे तुकडे, हिरवी मिरची, मक्याचे दाणे, उकडलेल्या बेबीकॉर्नचे तुकडे, वाफवलेली फरसबी, वेज स्टॉक, सोया सॉस, मीठ, सीझनिंग पावडर, साखर, काळी मिरी पूड आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालावी. वाफवून परतून घेतलेल्या नूडल्स एका बाउलमध्ये काढाव्यात. त्यावर तळलेले नूडल्स, सिमला मिरची आणि कांदा घालून तयार केलेला सॉस आणि तळून घेतलेले पनीरचे तुकडे घालून डिश सर्व्ह करावी.
आपल्या बहिणाबाई म्हणूनच गेलेल्या आहेत की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात आहे. खरंच म्हणजे आपल्या किचनमध्ये आपल्या हाताला खरंच खूप चटके असतात, पण सगळे चटके सहन केल्यानंतर जी काही भाकर तयार होते ती इतकी टेस्टी असते आणि इतकं मस्त असते की क्या बात आहे. जेव्हा आम्ही किचनमध्ये असतो, काहीतरी लगबग चालू असते, काहीतरी ऑर्डर्स असतात, पार्टी चालू असते वगैरे, आणि तेवढ्या गडबडीमध्ये कोणीतरी येऊन सांगतं की शेफ तुम्हाला ते गेस्ट भेटायला आले आहेत, त्यांना अर्जंटली भेटायचं आहे. गेस्ट किचनमध्ये येतो आणि सांगून जातो की शेफ आपकी डिश बहुत बढ़िया थी, हमने बहुत एन्जॉय किया. हे सगळं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे त्याचं जे फिलिंग आहे, त्याचा आनंद काही तो वेगळाच आहे. त्याच्यामुळे मला हे नेहमी वाटतं की भले तुम्ही कॅप घातली असो, शेफकोट घातला असो वा नसो, आपल्याला आपली भाकर भाजता यायला पाहिजे. काय मंडळी, तुम्हाला लक्षात आहे ना मी काय म्हणतोय ते? तर आजच्या रेसिपीज पण तशा सिम्पल पण टेस्टी होत्या. ते पण तुम्हाला त्या कशा होत्या, त्याची ॲक्च्युअल टेस्ट काय हे केल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळे त्या नक्की ट्राय करून बघा, आणि त्या कशा झाल्या होत्या ते कळवा मला आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मंडळी, तुमचा निरोप घेण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो. आलाय पाऊस भिजवून घ्या, आलाय पाऊस भिजवून घ्या. थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या. थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या. उरात आनंद भरून घ्या, आलाय पाऊस भिजवून घ्या. अहो, सर्दी पडसं नेहमीचंच, त्याला औषध तेच. नंतर प्यायचे आहेत काढे, त्याच्या आधी अमृत पिऊन घ्या, आलाय पाऊस भिजवून घ्या, आलाय पाऊस भिजवून घ्या. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.